आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अरे किती वेळ आवरला की नाही? जायचं नाही देवळा? हो झालीये सगळी तयारी. मुक्तानी सगळी तयारी करून ठेवली, फक्त फुलं नाहीये. घेऊया ना जाताना. नमस्कार, येऊ का? अरे राणा, ये 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 ये. राणा, अरे राणा भाऊ, असं अचानक कसं काय येणं केलं? तरी येऊ देत, बसू देत, लगेच चौकशी. बसतो काका, बसतो. पण त्याच्या आधी मुक्ते, त्यासाठी चाफा घेऊन आलो. तुला आवडतो ना? राणा, तुला घरच्यांच्या सगळ्या आवडीनिवडी माहितीये, पण असं अचानक कसं येणं केलंस रे? अगं, वृंदाचं डोहाळ जेवण करायचं चाललंय ना, तर उद्याच करायचंय घरी. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायला आलतो. काका, यायचं सगळ्यांनी नक्की. हो अगदी नक्की. बसून घे आणि चहा घेऊन ये. हो. जरा चहा कर ना. हो. आई, पण दूध नाहीये. अहो, जरा दूध घेऊन याल का? बरं, जातो तर फुलं घेऊन ये. बर, ठीक आहे. बरं, तू बैस, मी आलोच आवरून. मी आले, चहा टाकते. अगं ऐक ना, तू बैस गप्पा मारत, मी करते चहा. माहेरचं कुणी आलं की खूप बोलायचं असतं, माहितीये मला. तुम्ही बसा गप्पा मारत, मी बघते चहाच. बस. बर. बाकी मुक्ते, कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि काय रे राणा, हे सगळं डोहाळे जेवणाचं वगैरे कधी ठरलं? हे ठरलंच होतं ना. राणा, काय झालंय? चेहरा का पडलाय तुझा असा? कळलं का तुला? तरी मुक्ते, नॉर्मल राहण्याचं लय ट्राय करू राहिलो यार मी, पण कसं राहू सांग ना. आता इथे येण्याआधी ओवीकडे गेलतो, हेच डोळा जेवणाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण द्यायला. कसलं काय, नेमकी तिथं ती महामाया, तिची ती सासू टपकी. आज पण काही कारण नसताना उगच भांडण केलं, राडा केला, ओरडारडा केला. तिने आणि समीरनं मला घरातनं हाकललं, माहितीये का मुक्ते? ते लागल्यावर आपल्या जीवाला ते. ओवीताईचं नशीब सुद्धा ना, दुःखाचे दिवस आले नाहीत की वाटेत लगेच दुःख वाढून ठेवलेलंच असतं. खरं सांगतो मुक्ते, मला माझ्यापेक्षा ओवीबद्दल जास्त वाईट वाटू राहिलं यार. नुसतं वाईट नाही, चिडचिड करून राहिली माझी. मला नाही वाटत एवढं सगळं झाल्यावर आता ती आपल्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला येईल. राणा, ऐक ना, तू हा सगळा विषय यांच्यासमोर नको काढूस प्लीज. कारण त्यांचं तिकडे नेहमी येणं जाणं असतं, आणि जर का त्याने तिकडे काही सांगितलं तर उगाचच गैरसमज होतील. प्लीज. नाही बोल. मुक्ता, हे दूध आणि फुलं रे. बाबा, नेमकी ती फुलवाली बाई आज नव्हतीच तिथे.
ही घ्या फुलं. म्हणजे असं समजा की राणा भाऊंतर्फे देवानेच पाठवलेत फुलं. एकदम करेक्ट टायमाला आला तर राणा दादा. असे नेहमीच येणार का? हा काय संकेत भाऊ, तुम्ही पण. हे काय आहे मंगल? हे असं जर सरांनी पाहिलं तर काय म्हणतील? मलाच ओरडतील, तुम्हाला नाही बोलणार आहेत ते. हा असा हलगर्जीपणा मला नाही चालणार. लक्ष देऊन कामं करा ना. नम्रता, थोडं महत्वाचं बोलायचं होतं. ये ना प्लीज. नीट लक्ष द्या. काय झालं गुड्डी? सरांनी असं काम सोडून आपल्याला गप्पा मारताना बघितलं ना तर ओरडतील ते. गप्पा मारायला नाही बोलवलंय मी. मला ऍक्च्युली थोडे पैसे हवे होते. पैसे किती? जास्त नाही, फक्त 5,000. 5,000? एवढे पैसे तुला कशासाठी हवेत? ते मी एका मैत्रिणीकडून उधार घेतले होते ना, आणि आता ती मागतीये तर तिला द्यायचे. हे बघ गुड्डी, मला कळतंय तुला पैशांची गरज आहे, पण आता माझ्याकडे एवढे पैसे खरंच नाहीयेत ग. मग मी आपल्या मॅनेजर सोबत बोलते ना. मॅनेजर सरांची? हा. आधीच ते खडूस आहेत आणि त्यात तुझं नवीन नवीन जॉईनिंग आहे. म्हणजे तू अशी पैसे मागायला जाशील तर ते ओरडतील तुझ्यावर. आणि पैसे आणि सुट्टी काहीही मागायला गेलं ना की ते चांगला 7 पिढ्यांचा उद्धार करतात आपल्या. आता गरज मला म्हणजे बोलून तर बघावं लागेल ना. बघू, मी बोलून तर बघते. आत येऊ सर? का? थोडं बोलायचं होतं. सर, ऍक्च्युली मला एक छोटस फेवर हवं होतं तुमच्याकडून. हे बघ, मी इथे कोणालाही फेवर देत नाही. हवं तर त्या नम्रताला विचार. चला कामाला लागा. सर, पण मला सुट्टी मिळणार नाही. नाही, सुट्टी नकोच आहे. मग काय हवंय? मला थोडी ऍडव्हान्स सॅलरी हवी होती. तुम्ही पगारातून हळूहळू कट करून घेतली तरी चालेल. मग किती पैसे पाहिजे? फार नाही, फक्त 5,000 लागत होते. 5,000? हो. अगं 9,000 पगारावरती मी तुला आता नोकरीवर ठेवलंय आणि तुला 5,000 रुपये ऍडव्हान्स हवेत. मी तुला पैसे देऊ शकत नाही. तू आता तुझं काम कर. तुझं काम वेळेत पूर्ण व्हावं आणि त्याची सॅलरी तुला वेळेत मिळावी यासाठी देवाकडे प्रार्थना कर. नाऊ प्लीज गो. हा घ्या चहा. हो. दादा, नमस्कार. येऊ का? अरे नमस्कार. तुम्ही कसे आहात तुम्ही? आम्ही मजेत होत. ऋषी कुठे दिसत नाही. आहे तो, मी बोलवते. ऋषी, ए ऋषी, पाहुणे आलेत बघ. हॅलो हॅलो. अरे राणादा, तुम्ही काय आज इकडे कसं काय? अरे वृंदाचं म्हणजे माझ्या बायकोचं डोळा जेवण करायचं म्हणत होतो, तर त्याच निमंत्रण द्यायला आलतो मला. अच्छा अच्छा, या या, बसा ना, आपण बसून बोलू. या. वेदा, वेदा, अगं कोण आले बघ. चला.
बाकी काय म्हणताय? छान. घरी सगळे कसे? हो मस्त आहेत तरी. आणि बाबा कसे राहतात? ओके ओके आता ओके. राणा काय रे, कधी आलास? जस्ट आत्ताच. कसा आहेस? छान. घरी कसे आहेत सगळे? बाबा ओके आहेत ना? हो काका ओके. आणि वृंदाताई? छान आहे. आणि आभा कशी आहे? त्रास देत असेल ना तुला? खूप मस्ती करत असेल. नाही ना ग, तुमची लग्न झाल्यापासून बिचारी एकटी पडली ना, मस्ती कमी झाली तिची. सो सॉरी राणा, मी तुला चहा वगैरे काही विचारलंच नाही. जेवून जाशील ना एकदम? ए जेवण वगैरे नको. आता तू एवढं म्हणतीस तर चहा चालेल थोडा. थांब, मी तुला ना स्नॅक्स आणि चहा घेऊन ना. अगं हे असं आहे आमचं ध्यान, सतत एनर्जी. केदार, अरे एवढे दिवस नाही इतकं बोलणं आणि हसणं कुठे लपलं होतं काय माहिती. नाहीतर काय, तिच्या माहेरची माणसं आल्यावर लगेच हसायला आणि बोलायला लागली. आपल्याशी बोलताना तोंड दुखतच होतं, जसं की आपण खूप मोठा गुन्हा केलाय. मी सांगतो, मला आधीपासूनच कल्पना होती तिला आपण आवडतच. अरे वेदा, हे केवढं आहे, मला एवढं नकोय. आता काय रिॲक्ट करतोस? घरी तर व्यवस्थित जेवतोस, इथे काय प्रॉब्लेम आहे? बर ठीक आहे, खातो सगळं खातो आम्ही. मेन मुद्दा आहे का वृंदाचं डोहाळ जेवण करायचं ठरले, त्याच आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला. डोहाळे जेवण करायचंय वृंदाताईचं? कधी? उद्या. उद्या? अरे मग राणा, मला यायचं तयारीसाठी, मी येते मदत करायला. ए ऋषी, मी जाऊ प्लीज आज? बघ, तुझ्यावर आहे. तुला जावंसं वाटतंय ना? थँक्यू सो मच ऋषी. राणा, मी आवडते, मी बॅग घेऊन आले. ए हळू, सावकाश. घ्या ना. मी हिला सहज बोललो आणि हिने ते सिरियस होऊन मनावर घेतलं. आता काय बोलणार हिला? म्हणजे बघ ना, ती तिला हवं तसं वागते तिच्या मनाने, आणि हा आपला मजनू तिच्या मागे मागे फिरतो. हे ती बाई राणा, मी तयार आहे, निघूया का? झालं पण. चला. ऋषी, येतो आम्ही. या. कार्यक्रमाला नक्की यायचंय. हो, नक्की नक्की. चला. येऊ का? हो. हा या. केदार, तोंड बघ ना त्याचं. हो, कसं झालंय? अरे काय रे ऋषी, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? अरे चेहरा बघू. चेहरा पडलाय विचारायचा. बघू. अरे खरंच पडलाय. अरे गरमागरम चहा, हळू. कसा आहे?
मस्त अशी तल्लफ आली होती ना चहाची. राणाला बघितल्यापासून ना डोकं फिरलं होतं माझं, चढलं होतं नुसतं. चहाने जरा बरं वाटलं. पी आता. रोज करायचा पण असा. हो. आई, गैरसमज करून घेऊ नकोस. मी स्वतःहून राणाला घरी बोलवलं नव्हतं. वृंदाचं डोहाळे जेवण आहे म्हणून तो आमंत्रण द्यायला आला होता. आणि नेमकी त्याच वेळी तू आलीस आणि तुला असं वाटलं की मीच त्याला बोलवलं. हे बघ आई, तुला असं वाटत असेल की त्याच्यातले आणि माझ्यातले संबंध चांगले झाले, तर तसं काही नाहीये. पण मी तुझ्यावरती कसा आणि का म्हणून विश्वास ठेवायचा? बायकोच्या तालावर तू नाचतोस हे माहिती नाही का मला? हा? ती सांगेल ते काम करून तिथला नोकर झालायस घरातला हे माहिती नाही का मला? आणि आता तू म्हणतोस मी जे बोलतोय ते खरंय आणि मी विश्वास ठेवायचा का? आई, हे बघ, तुला असं वाटत असेल की माझ्यात आणि ओवीच्या घरच्यांमध्ये सगळं चांगलं आहे, तर तसं काही नाहीये. मी त्यांच्याशी चांगला वागतो, ते फक्त बाबांमुळे. त्यांचं वय झालंय, ते आजारी असतात नेहमी. कसले आजारी? काय धाड भरली येतं ना सारखा आजारी पडायला? हे आजारी बिजारी नाहीये. एक नंबरचा आतल्या गाठीचा माणूस आहे तो समीर. नाग आहे नाग. आई, तोंड पाडायचं आणि सहानुभूती गोळा करायची. समीर राव म्हणून तुला वाटतं सगळं. हे बघ, मी तुला सांगते, त्यांना जर माझ्याबद्दल म्हणजे तुझ्या आईबद्दल आणि आपल्या नात्याबद्दल जर काही वाटत असतो सन्मान आदर, हा, तर त्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न त्या ऋषीशी लावून दिलंच नसतं. पण तसं नव्हतं करायचं. त्यांना आपला अपमान करायचा होता बाळा. तुला कळत नाही आपण किती खालच्या दर्जाचे आहोत हे दाखवायचं होतं त्यांना. आई, अगं तू परत गैरसमज करून घेतेस. बाबांनी या लग्नाला नकारच दिला होता. मी त्यांची समजूत काढली, मग ते तयार झाले. बास ना रे बाबा. हा? सारखं त्या सासरची बाजू घेणं बास ना आता. नाही, मला कळलेलंच आहे ना. मला कळलेलंच आहे तू पूर्वीचा समीर राहिलेला नाहीच आहेस आता. ए बाबा, जा ना माझ्या डोळ्यासमोरनं, जा ना निघून. तू जा तुझ्या घरी. काय काय सांगते मी आणखीन काही बोलायच्या आधी इथं निघून जा समीर. मी आधीच सांगते, जा ना. काका, ए शेंडेफळ, अरे बघितलं का आपल्याकडे कोण आलंय? अरे वेदा बाबा. ये भाऊ. बस 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 बस. कसे आहेत बाबा? अरे बरं आहे. माझी तब्येत बिघडायला काय झालंय? बर, तू राणासोबतच आलीस? हो. अरे वेदा, आलीस तू? कशी आहेस आणि ऋषी कसा आहे? फर्स्ट क्लास, एकदम टॉप आहे ऋषी. वेदा ताई. कशी आहेस? मस्त. तू कशी आहे? मस्त. ऋषीनं वेदाला माझ्यासोबत पुढे पाठवलं आणि तो डायरेक्ट डोळा जेवणाचा प्रोग्रामला येणार आहे. असं आहे का? बर बर. वेदा ताई, अगं तू तिथे जाऊन किती काळी पडली आहेस. हो. ए शेंडेफळ, अरे काही टेन्शन नाही. आता आली ना आपल्याकडं. आता हल्दी चंदन लेके एकदम पॉलिश. बरं, आता इथेच गप्पा मारत राहणार आहेस का तिच्याशी? वेदा ताई आली की नाही? तुझ्या हातचा ना मस्त चहा पाच सगळ्यांना. जा. ओके. वेदा, चल तू फ्रेश होऊन घे. बाबा, आम्ही आलोच. हो हो हो. जा, please, जा, चला. काका, ते आपल्या प्रोग्रामला काय काय लागणार आहे त्याची लिस्ट काढली का हो तुम्ही? नाही
आता तू आलायस ना, एकत्र बसूनच काढू. बर ठीक. मग वेदा, कसे आहेत घरचे? सगळं व्यवस्थित आहे ना? वेदा, काय झालंय? काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? ऋषी प्रयत्न करतो, त्याला वाटतं मी छान फील करावं, आनंदी राहावं, पण मलाच नाही राहता येते आनंदी. म्हणजे मन मोकळेपणाने नाही बोलता येते मला. त्यात त्या फॅमिली मधली माणसं ग सतत त्याला आणि मला टोमणे मारत असतात. आम्हाला हवी तशी स्पेस मिळत नाहीये बोलायला. वेदा, हे बघ, स्पेसचं म्हणत असशील तर ऋषीचं घर हे तुझ्यासाठी एकदम नवीन जागा आहे की नाही? त्याच्या घरातले तुझ्यासाठी नवीन आहे, त्यांच्यासाठी तू नवीन आहेस. त्यामुळे अशा वेळी तुझ्या जागी कोणी असेल तरी जुळवून घ्यायला अवघडच आहे. मान्य आहे. पण अशा वेळी काय करायचं माहिती? आपण स्वतः जुळवून घ्यायचं. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं ते म्हणजे पुढाकार घ्यायचा आपल्या माणसाशी, आपल्या नवऱ्याशी बोलण्याचं. तूही बोल ना ऋषीशी, छान गप्पा मार, वेळ घालव त्याच्यासोबत, त्याला आनंदी ठेव. तो जर आनंदी राहिला तरच तो तुझ्या ताब्यात राहील. गेला तू जर तुसडेपणाने त्याच्याशी वागत राहिलीस तर तो पुन्हा त्याच्या घरच्यांच्या बोलण्यामध्ये आणि गोळ. हे व्हायला नको की नाही? कळतंय का?